आनंदराज आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। पुढे गावामध्ये त्यांच्या आपण या ठिकाणी आजूबाजूला न थांबता सभेच्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि आपल्याला महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट चंद्रसेन पाटील सुद्धा सोनर यांचं सुद्धा या ठिकाणी गावचे महोदय सरपंच साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। ॲडव्होकेट चंद्रसेन पाटील यांचं स्वागत करावं। रोडवर थांबलेल्या सर्व सुजाण मतदारांना विनंती आपण सर्वांनी आवाज बसून द्यावे। आम्हाला आंबेडकरांना या ठिकाणी आपल्या सर्वांना ऐकायचं आहे, आपण बसून द्या। आपण सर्व आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण अमोल आणि चंद्रसेन पाटील यांचं स्वागत करावं। संघटनाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण मोठ्यात मोठ्या या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मानवाला मी सर्वप्रथम अभिवादन करतो, ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज मी या ठिकाणी लोहा कंधार विधानसभेचा आरक्षणवादी आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे। आज आपल्या या गावामध्ये माझं भाग्य म्हणेल की आज राजगृहाचे सुपुत्र अमनदादा आंबेडकर माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं। या महाराष्ट्रामध्ये खरंच मी उमेदवार म्हणून मी माझं भाग्य समजतो। ज्या दिवशी माझा उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्या दिवशी अमनदादा आंबेडकरांच्या हस्ते माझा फॉर्म भरलेला आहे। हा माझा सर्वात गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस। ज्या दिवशी माझा फॉर्म भरला गेला त्या दिवशी अमनदादा आंबेडकर साहेब, लक्ष्मीदादा हक्के साहेब, नवनाथजी आबासाहेब त्या दिवशी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने त्याच दिवशी आपला निश्चित विजय निश्चित झालेला आहे। दादा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, एक बहुजनाचा पोरगा म्हणून मी आज या मतदारसंघामध्ये प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवत आहे। हे फक्त आपल्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे। आज या प्रस्थापित समाजाच्या मुरामध्ये धडकी भरलेली आहे। आज एक बहुजन समाजातील पोरग, सामान्य कुटुंबातील पोरग आज ही निवडणूक लढवत आहे, हे त्यांना बघवलं जात नाही। आज या पोराला कसं मतदानापासून प्रचारापासून वंचित ठेवावं, प्रचाराला कसं जाऊ देऊ नये याचं षडयंत्र यांच्याकडून लावल्या जात आहे। आपल्याला माहित आहे 2 दिवसापूर्वीच आम्ही कवठा येथे सभेला जात असताना पाचोटी या गावामध्ये लक्ष्मण हक्के साहेबांनी आमच्या गाडीचा ताफा अडवला गेला। गाडीचा ताफा अडवून गाडीवर चढून गाडीच्या काचा फोडण्यात आले। आज या प्रस्थापित समाजाकडून आज हे बहुजन समाजातील बाहेर पडलेलं पोरग त्याला देखवत नाहीये, पण मी आपल्याला अभिमानाने सांगतो, हा जो मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो फक्त आपल्या जीवावर भरलेला आहे, आपल्या हिमतीवर भरलेला आहे। आज या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पक्षामध्ये
निवडणुका होत होत्या, पण त्याच निवडणुका या जातीपातीवर आज येऊन घेतलेल्या आहेत. मला इथल्या राजकारण्यांना सांगायचंय, दादा या ठिकाणचे राजकारणी अनेक आमदार होऊन गेले, पण या आमदारांनी सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाचा, बहुजन समाजाचा कधीही विचार केला नाही. अरे त्यांनी त्यांच्या समाजाचा पण विचार केला नाही. फक्त मराठा समाजाची मते त्यांना निवडणुकीपुरते पाहिजे असतात. ज्यावेळेस ते निवडून येतात त्यावेळेस फक्त आपल्या या मतदारसंघामध्ये आपण घराणेशाही बघितलेली आहे. आज जर आपण एक एक आमदाराच्या, आजी माजी आमदाराच्या घरी पाहिलं, 7-7, 8-8 पदे त्यांच्या घरामध्ये राहिलेले. त्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या शिवाय इतर कुणाचाही विचार केला नाही. म्हणून मला आपल्याला आपला विकास करायचा असेल, आपल्या बहुजन समाजाला एक आत्मविश्वास द्यायचा असेल, तर आपल्याला आपल्यातला एक पोरगा, सामान्य माणसाचा पोरगा आपल्याला विधानसभेत पाठवावा लागणार आहे. मी अभिमानानं सांगतो, मी आपल्यातला आहे. बहुजन समाजाच्या ज्या व्यथा आहेत, वाडी तांड्याच्या ज्या व्यथा आहेत, मी जवळून पाहिलेले आहेत. आणि आपण विधानसभेमध्ये मला नक्कीच पाठवणार आहेत. मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी वचन देतो की मी तुमच्यातला असल्यामुळं मी आधी सर्वात तुमचा आधी विकास करणार आहे, मी अभिमानानं सांगतो. कारण आज या मतदारसंघामध्ये घराणेशाही चालले. आज आपल्या आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये गोंगावत असताना आपल्या बहुजन समाजाचं, ओबीसी समाजाचं आरक्षण जाते का काय, अशी या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे. परंतु आपल्या आरक्षणावर एकही उमेदवार बोलायला तयार नाही. एकाही प्रस्थापित समाजाच्या उमेदवारांना आपण बघा, एक तरी ओबीसीच्या आरक्षणावर, बहुजन समाजाच्या आरक्षणावर आपली बाजू घेतली का? त्यांना आपलं काहीच पडलं नाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण दिलं, आज आपल्या बहुजन समाजातील पोरं कुठेतरी नोकरीला लागत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये MBBS ला लागत आहे, इंजिनिअरिंगला लागत आहे, आणि आज कुठेतरी आपला समाज एक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. पण हेच त्यांना पाहावलं जात नाही. त्यांना वाटायला लागले हा बहुजन समाज, ओबीसी समाज जर जागृत झाला तर आपलं उद्याचं हे दुकानदारी चालणार नाही. म्हणून आपल्या आरक्षणावर घाव घालण्याचं त्यांच्याकडून काम करत. आपलं आरक्षण जर राहिलं नाही तर आपल्याला येणाऱ्या पिढीचा अंधकारमय जीवन झाल्याशिवाय राहणार. आज त्यांनी त्यांच्या मुलाबाळासाठी हे आरक्षण मागतायत, पण आपलेही मुलं बाळ आहेत. आपल्या मुलाबाळाचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे मी आपल्याला एक नक्कीच या ठिकाणी सांगतो, मी एक आपल्यातला आहे आणि आपल्या किमतीवर मी ही निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक ही फक्त एक आमदार होण्याची नसून ही आपल्या बहुजन समाजाच्या, ओबीसी समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे, आपल्या इज्जतीची लढाई आहे. आज आपल्या महाराष्ट्रातील जे सर्वोच्च आपले आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब आहेत, ते आपल्या पाठीमागे आहेत. त्यांचे चिरंजीव अमनदादा आंबेडकर हे आपल्या प्रचारार्थ या ठिकाणी मला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. हे खरंच माझं भाग्य आहे आणि आपण मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी नक्कीच खात्री आहे. तरी येणाऱ्या आणि मी आपल्याला सांगतो, अनेक अडचणी आपल्या समाजामध्ये आलेल्या आहेत. आज आपल्याला एखादा 5 लाखाचं पत्र मागायला जावं लागलं तर 2-2 गाड्या बांधून त्या आमदाराच्या घराच्या हेलपाटी आपल्याला खावं लागलेले. मी तुमच्यातला आहे. तुमचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो या ठिकाणी मी भव्य उभारून देईल आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन आपण अमनदादाच्या हस्ते करू एवढे मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो. कारण सकाळी नाश्ता नाही केलाय का? जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले महामानव आणि या देशातले सर्व महामानव यांना वंदन करून आज या ठिकाणी सरांच्या, पाटील साहेबांच्या प्रचारात आलोय, चंद्रसेन पाटील साहेबांच्या. तुमच्या सगळ्यांचा जोश बघून असं वाटतंय की ते निवडूनच आले. हा जोश फक्त 1 दिवसाचा नकोय आपल्याला किंवा 2 दिवसाचा नकोय. हा जोश मतदानाच्या दिवशी सुद्धा आपल्याला हवाय.
मतदानाच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे खूप सारे लोक येतील, पाकिटं घेऊन येतील, हे करा ते करा. आतापर्यंत एवढे उमेदवार झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांनी काय केले काय गावासाठी, आपल्यासाठी काय केले? मग जर आपला स्वतःचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस जर आता आपण उभा केलाय, तर त्याला निवडून देण्याचं काम सगळ्यांचं आहे, आपलं आहे, बरोबर? तर मी तुम्हा सगळ्यांना एवढंच विनंती करतो, 20 तारखेला ही जी बॅट आहे, या बॅटने इकडचे जेवढे आमदार, जेवढे प्रस्थापित, जेवढे सगळे उभे, या सगळ्यांना या बॅटने मारून, त्या बटनावर दाबून सरांना 6 मारून जिंकूया आपण सगळ्यांनी. आताचा काळ आलाय तो एकदम, परिस्थिती जी बघितली आताच्या काळाची, ती एकदम बिकट परिस्थिती आहे. आपलं जे बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिले, ते सगळं आरक्षण आपलं, ते सगळं आता धोक्यात आलेलं. आपण लोकसभेमध्ये आपण सगळेजण एकत्र आलात आणि महाविकास आघाडीला मतदान केलं, कारण की आपल्या सगळ्यांना वाटलं की आपलं संविधान धोक्यात आहे, म्हणून आपण सगळ्यांनी मतदान केलं. पण तेच या सगळ्यांना आपण जेव्हा निवडून दिलं, त्याच्यानंतर जेव्हा लोकसभेमध्ये जेव्हा संविधानाच्या विरोधात जेव्हा बीजेपी बोलायला लागली, तेव्हा आपला निवडून गेलेला एकही खासदार लोकसभेत हे नव्हता, उपस्थित नव्हता. सगळेच्या सगळे घरी बसलेले. हे लोक जर आपल्याला, आपण यांना निवडून देतोय आणि जर हे लोक आपल्या हक्कासाठी काम जर करत नसतील, तर यांना का निवडून द्यायचं आपण? आणि जर इकडचे जर सगळे हे प्रस्थापित आहेत, आता जर तुम्हाला माहित असतील, याच जो मतदारसंघ आहे त्याच्यामधले एकाच घरातले 2 उमेदवार उभे. जर हे लोक ह्यांच्या घरातच त्यांना न्याय देऊ शकत नाही, तुम्हाला काय न्याय देणार आहे ते लोक? आणि मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगतो की चंद्रसेन पाटील साहेबांना पहिल्यांदा आम्ही उमेदवारी दिली आहे. त्यांनी जे कामं केले आहेत, जिल्हा परिषदची कामं केले आहेत, सगळे केले आहेत, लोकांसाठी एवढी कामं केली आहेत, ते सगळं बघून त्या अनुषंगाने त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. तुमच्या आमच्यातला माणूस आहे, आपल्यातला, असं सगळं आपलं आहे, म्हणजे की त्यांना सगळ्यांना जे आपल्याला प्रॉब्लेम आहे ते असं नाही आहे की ते आपल्याला नंतर बघणार नाही, त्यांना निवडून दिल्यानंतर ते कधी तुमच्या ह्याच्यात येणार नाही. आतापर्यंत इकडचा आमदार कधी आला इकडे? फक्त निवडणुकीच्या दिवशी येतो, मतदान द्या, पाकिटं द्या आणि निघून जातो. अजून काय करतो? तुमच्या समस्या काही केल्या त्यांनी. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की माझा विश्वास यांच्यावरती आहे. तुम्ही सर्वांनी 20 तारखेला बॅट या निशाणीवरती बटन दाबून यांना भरघोस मतांनी निवडून द्या, एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. जय भीम.